दिल्ली भारताची राजधानी, एक असं शहर जिथे सत्तेच्या खुर्च्या वारंवार बदलत जातात. पण ज्या एका पक्षाने तब्बल 2 निवडणुका एकहाती जिंकल्या आणि मोठमोठ्या पक्षांना जमिनीवर आणलं. 2015 आणि 2020 मध्ये असा काय झालं की दिल्लीने परत नेहमी आपवरच विश्वास ठेवला होता? साधा माणूस, एक सामान्य सरकारी अधिकारी, जो भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून उठला आणि संपूर्ण दिल्लीचा हिरो बनला. पण एवढंच पुरेसं होतं का? दिल्लीने 10 वर्षात सत्ता बदलली नाही, पण 2025 मध्ये दिल्लीचं मन का बदललं? भाजपकडून मोठा मास्टरस्ट्रोक कसा घडला? काँग्रेस पुन्हा उभी राहू शकली नाही. या पाठीमागे जे काही कारण असेल आपण या पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. तत्पूर्वी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे. 2015 मध्ये काँग्रेस विरोधी लाट. 2013 मध्ये आपने पहिली निवडणूक लढवली आणि काँग्रेसला जबरदस्त धक्का दिला. अण्णा आंदोलनानंतर काँग्रेस विरोधी मत एकत्र आली आणि त्याचा फायदा मात्र आपला झाला. मोफत वीज आणि पाण्याच्या घोषणा. 2013 मध्ये आपने वचन दिलं होतं की गरिबांना मोफत वीज आणि पाणी दिलं जाईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतं मिळाली. दिल्लीतील भ्रष्टाचार विरोधी भूमिकेला जनतेचा पाठिंबा झाला. अण्णा आंदोलनानंतर आप भ्रष्टाचार विरोधी पक्ष म्हणून लोकांसमोर आला. भाजपकडे प्रभावी मुख्यमंत्री चेहरा नव्हता. तसेच 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपने दिल्लीतील सर्व 7 जागा जिंकल्या, पण विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी प्रभावी चेहरा नव्हता. 2015 विधानसभेचा ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी आपने 70 पैकी 67 जागा, बीजेपीने 3 जागा तर काँग्रेसने 0 जागा मिळवल्या. तसेच 2020 निवडणुकीतील विजयाचे ठरलेले मुख्य कारण म्हणजे मोफत वीज, पाणी, शिक्षण आणि आरोग्यसेवा. 200 युनिटपर्यंत वीज मोफत मिळाली, 20,000 लिटरपर्यंत मोफत पाणी मिळालं, सरकारी शाळांची गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर सुधारली आणि दिल्लीतील मोहल्ला क्लिनिक सुरू झाली. या आपची स्थानिक पातळीवरील मजबूत संघटना निर्माण झाल्या. तसेच आपने दिल्लीतील घरोघरी प्रचार केला आणि लोकांच्या समस्यासुद्धा ऐकून घेतल्या. तसेच CAA, NRC आणि शाहीन बाग आंदोलनाचा परिणामसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर झालेला होता. केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्यावर मोठा विरोध दिल्लीमध्ये झाला. शाहीन बाग आंदोलनाचा काही भाग आपच्या बाजूने गेला आणि त्यामुळेच भाजप विरोधी वातावरण मोठ्या प्रमाणावर झाले होते. 2020 विधानसभा निकाल लागला. आपने 62 जागा, बीजेपीने 8 जागा तर काँग्रेसने 0 जागा जिंकल्या होत्या. एवढं सर्व असूनही सुद्धा 2025 मध्ये विधानसभा निवडणुकीत दिल्लीमध्ये भाजपचं सरकार आलेलं आहे. यामध्ये बघा 70 पैकी 48 जागा भाजपने जिंकलेल्या आहेत. आम आदमी पार्टीने केवळ 22 जागा मिळवल्या आहेत. तसेच त्यांचे नेते अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा स्वतःची जागा मात्र गमावली आहे. ह्या सर्व गोष्टी का घडल्या? यामध्ये लागलेले भ्रष्टाचाराचे आरोप खूप मोठ्या प्रमाणात वाढले होते. अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले, ज्यामुळे त्यांची प्रतिमा खराब झाली आणि जनतेचा विश्वास कमी झाला. भाजपचा प्रभावी प्रचाराची मोहीमसुद्धा यामध्ये झालेली आहे. भाजपने गरीब महिला, गर्भवती महिला, स्वयंपाक गॅस, अनुदान, ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन आणि युवकांसाठी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आर्थिक सहाय्य यांसारख्या विविध सामाजिक योजनांची घोषणा केली, ज्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यात यश मिळाले. तसेच आप सरकारवरील जनतेचा असंतोष. दशकभराच्या सत्तेनंतर आप सरकारविरुद्ध असंतोष वाढला, ज्यामुळे मतदारांनी बदलाची मागणी केली. तसेच भाजपची दिल्लीतील पुनरागमनाची रणनीती. यामध्ये बऱ्याच वर्षानंतर दिल्लीतील सत्ता मिळवण्यासाठी भाजपने विशेष रणनीती आखली, ज्यामध्ये त्यांनी विकास आणि सुशासनावर भरसुद्धा दिला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर
दिल्लीच्या मद्य धोरण घोटाळा प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचे आरोप लावण्यात आले होते. अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने त्यांना मार्च 2024 त्यांच्या निवासस्थानावरून अटक केली. ईडीच्या तपासानुसार केजरीवाल यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के. कविता यांच्यासह मिळून मद्य धोरण तयार करून त्यातून कोट्यवधी रुपयांची लाच घेतल्याचा आरोपसुद्धा आलेला होता. अशा सर्व घटना ज्या काही घडत होत्या त्याच्यामुळेच त्यांची प्रतिमासुद्धा अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा अतिशय खराब झालेली होती आणि जनतेमध्ये असंतोष निर्माण झालेला होता. आणि या अशा बऱ्याच घटनांमुळे आप सरकारने फक्त 22 जागांपर्यंत मर्यादित राहिलं आणि भाजपने मात्र दिल्लीमध्ये त्यांची सत्ता पुन्हा वर्तवली आहे.